ओम श्रीपाद वल्लभाय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामी समर्थांचे अनमोल विचार प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा। स्वामी भक्तांनो, स्वामींकडे आपण सर्वात मोठी प्रार्थना हीच करायची आहे की स्वामी समर्था, आम्हाला सगळ्यांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे। कारण त्याने एकदा का स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो। म्हणून नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशांची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन घडत कधीच नसते। म्हणून माणुसकी जपायची असेल तर नक्कीच गरिबाच्या घरात माणुसकी तुम्हाला सापडेल। आणि आपण किती समजूतदार आहोत हे पाहायचं असेल तर वाईट वेळात आपण किती प्रगती केली ते नक्कीच तुम्ही पाहायला पाहिजे। माणूस वर्तमानातल्या सुखाचा लाभ सोडून भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या चिंतेत जीवन व्यतीत करत असतो। एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा आहे हे समजून घेतलं पाहिजे। पराभव विसरायला आणि अपमान पचवायला शिकलेला माणूस आयुष्यात कितीही मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरे जातो हे मात्र निश्चित आहे। म्हणून कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजांपेक्षा मोठा असतो। म्हणून तुम्ही कष्ट हे अगदी मनापासून केले पाहिजे आणि भरपूर वेळेस तुम्ही कष्ट करत असताना तुम्हाला कोणी बघणार नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे कष्ट एक ना एक दिवस सर्वांसमोर येतील आणि सर्व म्हणतील, वा, तुम्ही करून दाखवलं। जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे। आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो। तर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि दुसऱ्यांच्या मनाचा विचार केला तर नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही। कोणी कितीही जवळचं असलं तरी पाठीमागे वाईटच बोलतोच। आठवणींचे बंध तोडणे इतके सोपे नसते। काही माणसे हृदयात रक्तासारखी राहतात, मग ते सोडून गेल्यावर त्यांची जाणीव नक्कीच आपल्याला होत असते, पण त्यांना कशाचेही दुःख राहत नाही। म्हणून तुम्ही माणुसकी जपायला शिका आणि माणसं जपायला शिका। एकदा माणूस निघून गेला की तो परत येत नसतो। सत्य सिद्ध करायला पण पुरावा लागतो, म्हणून पुरावा जवळ तुम्ही बाळगत चला। जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते। म्हणून स्वामी म्हणतात, जेव्हा माणसांची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात। म्हणून फायदा संधीचा घ्या, माणसाचा नाही। स्वामी म्हणतात, आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही। एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही। बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर त्याच्या शब्दांचा काय परिणाम होतो ते। मग कमी लोक असावेत पण आपले असावेत। आयुष्य म्हणजे तमाशा थोडीच आहे की गर्दी पाहिजे। हसत जगा, आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही हे लक्षात घ्या। वाईट वेळेत सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळात साथ देऊन चांगली वेळ तुम्हाला आणून दिली ना, त्यांचे उपकार कधी विसरू नका आणि त्यांचे मोल कधी विसरू नका। स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही, त्यासाठी सावधान राहा। कारण जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा आपल्याला पोहोचू शकतात, हे मात्र निसर्गाचा नियम आहे आणि ते निश्चितच तसे घडणार आहे यावर तुम्ही अनुभव घेतला पाहिजे। एखादा विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात नक्कीच करू शकतो। सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होत असते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच सुख होतं। म्हणून खुश राहायचं असेल तर समोरच्याचे सगळे बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचे, येड आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कुणालाही तुम्ही तोंडावर बोलले तर त्याला वाईट वाटत असते आणि वाईट बोलणारेच खरे असतात हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे, पण ते समोरच्याला समजत नाही। म्हणून
वयाला सुद्धा लाजवेल इतके अनुभव दिले आहेत आयुष्याने, आणि असे अनुभव तुम्ही घेत चालले पाहिजे आणि आयुष्य जगत राहिले पाहिजे. कुणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका, कुणाच्या बोलण्याने झुरत बसू नका. आपलं आयुष्य थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल, ज्याला नाही आवडेल तो जळेल. मग सोडून द्यायचं त्यांच्यावर विषय. नशिबात आणि मनात फरक फक्त एवढाच आहे. जे नशिबात असतं ते मनात नसतं, आणि जे मनानं असतं ते नशिबात नसतं. म्हणून जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल हे लक्षात घ्या. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून तुम्ही जगायला हवं. कधी कधी अति विचार करून आपण अशा काही गोष्टींचा विचार करत त्रास करून घेतो ज्या अस्तित्वातच नसतात. लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण लोक ही फक्त वाईट काळात आपल्याला टोमणे मारतात, नावं ठेवतात, पण चांगल्या काळात ते आपल्या उपस्थितीला टाळी वाजवत असतात. हे मात्र तितकंच खरं आहे. समोरच्याचं इंटेन्शन समजून न घेता तुम्ही स्वतः तर्क काढले की गैरसमज होतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून काही लोक असतात की जे कायम लक्षात राहतात, कायम आठवणीत राहील यार. कारण या वर्षात विश्वासघात पण त्यांनी केला ज्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला होता. म्हणून कुणावरही पूर्णपणे विश्वासून राहू नका. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही, आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. कोणालाही स्वतःचे दुःख सांगताना फार विचार करून बोला, कारण काही माणसं अशी आहेत जी रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी सुद्धा चावत असते बरं. म्हणून अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. आधाराचे शब्द लक्षात ठेवा. काही वेळा माणुसकी, माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा, हे मात्र लक्षात ठेवा. बाळा, दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असे म्हणत जा. मग बघ तू तसाच होशील, कारण हे ब्रह्मांड तुला तेच देते जे तुम्ही बोलत असता, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. इतक्या मोठ्या मतलबी दुनियामध्ये तुमच्यासारखे जिवलग भेटले अजून काय पाहिजे. असे मित्र आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. जसे स्वामींसारखे आपल्या आयुष्यामध्ये मित्र आहेत, तसेच आपल्या आयुष्यामध्ये मित्र असायला हवेत, निस्वार्थ वृत्तीचे. स्वतःला नेहमी सांगत राहायचं की बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचंच, आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा नक्कीच करायचे आहेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्यांच्या सोबत असतो त्यांची किंमत नेहमीच जास्त असते, हे मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा, तो जो तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कालच्या भांडणामुळे आजचं बोलणं थांबलं नाही पाहिजे. एवढं नातं घट्ट राहिलं पाहिजे, आणि अशी नाती जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. विषय तिथे सोडून द्यावा जिथून स्वतःला त्रास होणं बंद होतं आणि सुरू होतं. म्हणून स्वतःचा आधार स्वतः असणं, हे की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण, हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल, आणि तुम्हाला समजून जाईल की आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि आपल्याला सर्व काही करायचं आहे. म्हणून कोणावर आपण अवलंबून चालणार नाही, आणि अवलंबून राहून जमणारही नाही, हेही तितकंच नक्कीच खरं आहे. मित्रांनो, माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अहंकार, मग अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि माणुसकी आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण नक्कीच करावे लागतात. सतत दुःखाचा विचार करत राहिलं की समोर असलेले सुख सुद्धा दिसत नाही. देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जावं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसंच देखील ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तुम्ही तसे देवाचे ऐकले पाहिजे. मग देव तुम्हाला नक्कीच लीला दाखवेल आणि चमत्कार नक्कीच करेल. तेव्हाच ज्ञानाचा विकासही होत असतो. मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत असते. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. भेटावं असं वाटलं तर माणूस आता 7 समुद्रा पलीकडून सुद्धा भेटायला येतो, आणि भेटायचं नसेल तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडे पण दुर्लक्ष करतो. माणसाच्या आयुष्यात संकट आले नाहीत तर मनुष्य बळकट होऊ शकत नाही. मग ऊन पावसाचा खेळ म्हणजे आयुष्य आहे, हे तितकंच खरं आहे. प्रत्येकाला तितकंच महत्त्व द्या जितकं महत्त्व ते तुम्हाला देतात. जास्त महत्त्व द्याल
तर स्वतःची किंमत नक्कीच तुम्ही कमी करून घ्याल आणि त्याच्या मनात तुमची किंमत काहीही नसेल. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून काहीच उपयोग होत नाही. मग चालणं अंतर ठेवून असावं, पण बोलणं अंतर ठेवून नसावं. कारण जीवनातील गेलेले क्षण पुन्हा येत नाही. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधी चांगलं असतं. काही फरक नाही पडत तुमच्या मनात काय चाललंय, होणार तेच आहे जे देवाच्या मनात चाललंय. म्हणून जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे चाललंय ते चांगल्यासाठी चाललंय, असा आपण निर्धार करून आणि असा विचार करून जगात जगलं पाहिजे. नक्कीच आपलं चांगलंच होणार आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. म्हणून काळजी त्यांची करायची असते जे आपली काळजी करत असतात. आपण चुकतो कुठे माहितीये का? आपण अशा लोकांची काळजी करतो जे ऑलरेडी दुसऱ्या कोणाची काळजी घेण्यात बिझी असतात. म्हणून जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही, हेही तितकंच खरं आहे. प्रेमाने नुसतं गोड बोलू नका, तर प्रेमाने वागाही. तरच नात्यात जिव्हाळा टिकून राहतो. जर तुम्ही चुकत नसाल तर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. फक्त शांत राहून स्वामी नाम जपत राहा. वेळ काळ स्वतः साक्ष देईल आणि स्वामींची लीला तुम्ही अनुभवाल. म्हणून तू कर्म करत जा, अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणं तुझे कर्तव्य आहे असे स्वामी सांगत आहेत आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून फक्त म्हणत चल, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते, पण भाकरीचं पीठ हे प्रत्यक्ष घरात सारखंच असतं. म्हणून गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये एवढं लक्षात ठेवावं. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थितीत वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. जीवनासाठी एक व्यक्ती किंवा जीवनासाठी एक धडा. म्हणून अडचणींच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे, जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व काही चांगलं होईल. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून रुसायचा आणि थकायचा अधिकार आपला संपत असतो. म्हणून संयम ठेवा, हे दिवस निघून जातील. आणि जे लोक आज तुम्हाला टाळायचा प्रयत्न करत आहेत ते उद्या तुमची वाट पाहतील. आणि चुकीच्या वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागल्याचीही किंमत आपल्याला मोजावी लागत असते, हेही तितकंच खरं आहे. मग तो व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज असतो साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. म्हणून अशी आपल्याला भूमिका साजरी करावी लागते. दुःख काही क्षण किंवा काही काळ राहते, पण दुःखात साथ देणारा मात्र मनात जागा करून राहतो. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव नक्कीच असते. म्हणून सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप प्रेम करण्याच्या प्रक्रियेत स्वतःला गमावणे आणि आपण देखील विशेष आहात हे विसरणे. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपून जातील आणि आपण भरपूर काही आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. म्हणून अर्थपूर्ण शांतता कधी निरर्थक बडबडीपेक्षा लाख पटीने मोठी असते. म्हणून योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला योग्य वागणूक ती त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. म्हणून नाती ही झाडांच्या पाण्यासारखी असतात, एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जात असते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी शाळा परीक्षा असते, कारण तिथे विश्वास आहे, तिथे मी आहे. सहन करायची सवय एकदा का झाली की परत दुःख कोणाला सांगायची इच्छा आपली होत नसते. म्हणून मिळवण्यापेक्षा मिळालेलं सांभाळून ठेवणं जास्त कठीण असतं, हेही लक्षात आलं पाहिजे. म्हणून तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आयुष्य एकदाच आहे. दुसऱ्याचे चालक होण्यापेक्षा स्वतःच्या दुनियेचे मालक नक्कीच व्हा. म्हणजे कर्म करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात, त्याच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो, हे मात्र खरं आहे. इतके पण प्रामाणिक राहू नका की लोक परत परत तुमचा गैरफायदा घेतील. स्वामी सांगतात, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. म्हणून
ते त्यांचे भोग भोगत राहतील आणि त्यांना त्यांच्या कर्माचे फळ हे मिळत राहतील. फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा. बस तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा विचार करत असतात. म्हणून सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं. याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून ही स्वामींची लीला आहे. यात तुम्ही काही करू शकत नाही. दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता मग ज्याच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही. हे तितकेच खरे आहे. म्हणून कष्टातून अस्तित्व निर्माण केले तर त्याचा रुबाब वेगळाच असतो. आणि कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा, हे आपण मागितले पाहिजे. म्हणून राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात आणि तीच आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतात. काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोर आपले असतात. अशा लोकांपासून 4 हात नाहीतर 5 पाय लांब पण राहा, हे लक्षात घ्या. म्हणून लांब लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवत असते. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही कधीही कुणाचीही मस्करी करू नका आणि कुणाच्याही तुम्ही गरीबावर हसू नका, नाहीतर तुम्हालाही ते दिवस येतील. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात, हे आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. जगातील एक अंतिम सत्य आहे की कोणीच कोणाचं नसतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस मळका असलेला चालेल पण तो जळका असू नये, हे निश्चित पाहिजे. म्हणून जीवनातील एक कटू सत्य, काहीच नसते तेव्हा आपला अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो आणि जेव्हा सगळं असतं तेव्हा स्वभाव नडत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, झाडाची पानगळ झाल्याशिवाय त्याला नवीन पालवी फुटत नाही. तसंच आयुष्याचा वाईट दिवस आल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. म्हणून बऱ्याचदा काही गोष्टींचा त्रास आपण करून घेतला तरच होतो. आयुष्याला त्रास देणाऱ्या गोष्टींना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता आले पाहिजे. काही लोक तुम्हाला कधी स्वीकारत नाहीत कारण तुमच्यापेक्षाही त्यांना तुमच्या क्षमतेची अडचण होते. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. चुकीच्या मार्गावर पैसे तर कमवता येतो पण त्या पैशाने सुख काही मिळत नाही. आयुष्याच्या वाटेत तोडतात अपयशाचे खडे, मात्र जगण्याचा मार्ग सुखकर करतात. हेच अनुभवाचे धडे. कुणाच्याही दुःखाचं व अनादर करू नये आणि प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना लपवता येत नाही. म्हणून आपण विठ्ठल रुक्माईचे दर्शन नक्कीच आपण दररोज घेतले पाहिजे. आणि स्वामी म्हणतात की विठ्ठल रुक्माईचे दर्शन तुम्ही नक्कीच घ्या आणि दर्शन तुम्हाला मी माझ्या रूपात नक्कीच देईल. कारण स्वामी प्रत्येकाला त्यांच्या इष्टदेवतेचे दर्शन देत असत. म्हणून एक म्हणा की भाळी हरीचा गंध, लागो नामाचा छंद, घडो सज्जनांचा संग, जीव राहो विकासात दंग. म्हणून एक तुम्ही हे शिकलं पाहिजे. कारण तुम्ही गंध लावला पाहिजे आणि नामाचा छंद तुम्हाला पाहिजे. दररोज नामस्मरण करा आणि तुम्हाला सज्जन माणसं नक्कीच भेटतील आणि तुमचा विकासही नक्कीच आयुष्यात होईल, असे यातून सांगितलेलं आहे. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच थेट लागत असते. क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा साधेला प्रतिसाद देणं ही मानवी स्वभावाची खरी गरज आहे. जे तुमचं सोबत होऊ नये असं वाटतं ते इतरांसोबत करू नका, हे लक्षात ठेवा. परिस्थितीचे चटके बसल्यावर सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआपच उतरत असते. समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटं केलेली चर्चा ही हजारो पुस्तक वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते असं म्हणतात. म्हणून काहींना जबाबदारीचे हप्ते फेडायचे असतात. प्रत्येक व्यक्तीचे पैसे चैना करत संपत नाहीत. म्हणून माणसाला परक कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. ज्या गोष्टींना अंतच नाहीये त्यांना एखादं सुंदर वळण देऊन सोडून द्यायचं असतं. मित्र डॉक्टरांनी दिलेल्या 8 दिवसांच्या गोळ्यांपेक्षा जिवलग मित्रासोबत 10 मिनिटं मनमोकळ्यापणाने मारलेल्या गप्पा या जास्त आरोग्यदायी नक्कीच असतात. म्हणून दगडाचा तर ठीक आहे, थोडा शेंदूर फासला म्हणजे एकदा देव तरी करता येईल. माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाला माणूस बनवता येईल, हेही आपण कळलं पाहिजे. खोट्यापेक्षा खरं स्पष्ट करण्यात फार वेळ जातो. म्हणून इच्छा पूर्ण झाल्या की माणसाला लोभ वाढत जातो आणि नाही झाल्या की माणसाचा क्रोध वाढत जातो. हेही तितकंच खरं आहे. तुमचे विचार आणि ध्येय शांत चेहऱ्यामागे झाकून ठेवा.
यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाची करा, इतरांसोबत नको. कारण तुम्ही जेव्हा इतरांसोबत तुमची तुलना करता तेव्हा तुम्ही स्वतःला कमजोर समजत असता आणि स्वतःला कमकुवत नक्कीच समजत असता. म्हणून नातं टिकवून ठेवण्यासाठी माणसाला कधी आंधळं, कधी मुकं, तर कधी बहिरं व्हावं लागतं. आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे कधी चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचे ग्रहण चंद्राला, सूर्याला सुद्धा झेलावे लागतात. म्हणून देवाने प्रत्येक माणसाला जगण्यासाठी एक तरी कलागुण दिलेलाच असतो. दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल, हे खरं आहे आणि हे सत्य आणि हीच नीती आहे. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कुणा वाचून कुणाचं काही थांबत नाही. म्हणून कुणासाठी थांबू नका आणि कुणी तुम्हाला रोखत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला मध्ये तुम्ही आणू नका. काही बदल त्रासदायक असतात पण ते गरजेचे असतात. श्री स्वामी म्हणतात की तू किती मोठ्या अडचणीत सापड, फक्त मला मनापासून हाक मार, मी तुझ्या पाठीशी उभा नक्कीच राहील. हे लक्षात ठेव बाळा. आयुष्यात अशा व्यक्तीलाही मदत करा जी परतफेड देखील नाही करू शकणार. मदत करण्याचा खरा आनंद यातच असतो. म्हणून आपण मनापासून मदत केली पाहिजे. मला कोणीही गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की मग माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि सर्वांच्या आपुलकीचा होत असतो. आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देव दर्शन घ्यायचो, पण देवाचे दर्शन घेताना समजले नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय. त्याचप्रमाणे स्वामी आपल्याला देवदर्शन घडवत असतात आणि स्वामीच आपले गुरु, माता, पिता सर्व काही आहे आणि सर्व काही आपण स्वामींना मानलं पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळी एका बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणारच. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणार नाही हे निश्चित आहे. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान देखील असतो. म्हणून दुःखाला अंत नसतो. म्हणून दुःख येत राहणार आणि सुखही येत राहणार. फक्त तुम्ही ते जपायला शिका आणि ते मानायला शिका. मंदिरातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव कळायला पूर यावा लागतो. मग तो पाण्याचा असो की भावनेचा असो. आईवर तर आपल्याला आवडत असते, पण काही पिल्लांना संध्याकाळ आवडते. मग कारण संध्याकाळी त्यांचे बाबा घरी येतात ना, त्यामुळे. म्हणून आपण आई वडील सर्व भाऊ बहिणी स्वामी समर्थांना मानले पाहिजे आणि सर्व काही आपले स्वामी आहेत असे मानले पाहिजे. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील हे निश्चित आहे. काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडतं, पण सख्या नात्यात ओढा आढवत नाही आणि आदळत नाही. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उच्चीची आणि दारूची, पैशांची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो, मग ते नक्कीच ते दिसत असते. मी माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल त्या दिवशी मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल असे स्वामी म्हणत आहेत. आयुष्यात 2-4 पाप करून घे मित्रा, नाहीतर चुकून स्वर्गात जाशील आणि स्वर्गात जाऊन करणार काय जर सगळे मित्र नरकात असतील. आता हा एकदम हसण्याचा मुद्दा झाला आणि हा एकदम लाजीरवाना जोक झाला. तर नक्कीच तुम्ही अशा गप्पा गोष्टी मित्रांसोबत मारल्या पाहिजे आणि आनंदित झाले पाहिजे. आणि आनंदामागे आणि हसण्यामागे नक्कीच चांगलं खुश आहे आणि तुम्ही नक्कीच खुशी होऊ शकतात. आणि हे सुख अनुभवून घ्या आणि नक्कीच आनंदित राहा आणि खुशीत राहा. माणूस कितीही जपणारा असला तरी त्याला स्वतःचं मन नाही जपता येत. म्हणून प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे. म्हणून असे अनुभव तुम्ही जीवनाकडून घेतलेच पाहिजे आणि प्रत्येक माणूस असे अनुभव नक्कीच घेत असतो. आणि हे अनुभव घेणंही तितकंच सोयीस्कर आहे आणि हे अनुभव घेणंही तुम्हाला जमलं पाहिजे. हे अनुभव तुम्ही जितके घ्याल तितकेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात. मनाने सगळेच निर्मळ असतात. मनात काय आहे माहिती नसेपर्यंत. एकदा का तुमच्या मनात काय आहे हे दुसऱ्यांना माहिती झालं, मग ते तुमचा फायदा घेण्यासाठी तयार असतात आणि फायदा घेता घेता तुम्हाला भरपूर काही गोष्टी ते शिकवून जात असतात. ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचं असतं. नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसं असतं. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ नक्कीच येत असते. म्हणून पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात. त्यातही बरीच माणसं संस्काराने दारिद्र्य आणि विचाराने भिकारी असतात. चूक ही इतरांना पाठीसारखी असते, आपली दिसत नाही आणि दुसऱ्यांची दिसते. म्हणून नाती बिघडण्याचे कारण म्हणजे लोक समजतात कमी आणि समजवतात जास्त.
म्हणून ते समजून घेतले पाहिजे आणि समजावून दिले पाहिजे. प्रेम विश्वासू असायला हवं. खोटं तर सगळं जग आहे. शांत आणि स्थिर मन तुमच्या प्रत्येक लढण्याचे ब्रह्मास्त्र आहे. आनंदी राहण्यासाठी काही गोष्टी आणि काही माणसं विसरायला हवीत एवढं निश्चित आहे. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं. म्हणून दुर्लक्ष करायला शिका. आनंदी राहण्यासाठी दुःख देणाऱ्या गोष्टी किंवा व्यक्ती यांना आयुष्यात बाहेर काढता आलं नाही तरी मनापासून तरी नक्की काढायला हवं. खरं तर आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा सर्व काही आपलेच आहेत हा सर्वात मोठा गैरसमज आपला दूर होत असतो. म्हणून आपलं कुणीही नाही हे लक्षात ठेवून काम करायला लागा. सर्व काही तुम्हाला अनुभवण्यास येईल. दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळून जातील. एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतका इतर वेळी जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणारा असतो. सगळेच बदलतात एक दिवस, काही मन भारल्याने आणि काही नाईलाजाने. आणि सुपीक मनावर नापीक मनाची सावकारी झाली की आयुष्य कर्जबाजारी होतं हे नक्की आहे. एक हक्काचा खांदा सुद्धा खूप सारं दुःख कमी करत असतो. म्हणून मन व हृदय तोडण्याचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे गैरसमज आहे हे निश्चितच आहे. विमानानं बसून उंचावर फिरवण्यात एवढा आनंद नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरवण्यात होता. म्हणून आई वडिलांना जपत चला आणि त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना तुम्ही नक्कीच द्या. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. आपण कितीही बोलके असलो तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसांची सोबतही लागत असते. मला माझ्या भूतकाळाची लाज वाटत नाही, उलट मला त्याचा अभिमान वाटतो हे खरं आहे. आणि मी खूप चुका केल्या आहेत पण त्यामुळे मी खूप शिकलो आहे हेही तितकंच खरं आहे. कुणाची सवय लावून घेताना विचार करा. एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय ही नशेपेक्षा भयानक असते आणि ती सुटत देखील नाही. म्हणून सर्व म्हणतात प्रेम एकदाच होतं, पण यार पाहतो तिला जेव्हा जेव्हा, पडतो प्रेमात तिच्यात तेव्हा तेव्हा. असंच प्रेम आपण स्वामींसोबत ठेवलं पाहिजे आणि स्वामींवर एकदा प्रेम करून बघा. स्वामी तुमच्यावर निस्वार्थ वृत्तीने प्रेम करतील आणि तुम्हाला काही देण्याची आणि काही घेण्याची स्वामींकडून गरज नक्कीच पडणार नाही. म्हणून वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आपल्याला कळत नाही हे लक्षात घ्या. आणि कागदांना पिन मारली की एकत्र होतात, माणसांना पिन मारली की ते वेगळे होत असतात. समर्थक कोणाची कट्टर समर्थक अथवा कार्यकर्ते होण्याअगोदर स्वतःच्या घरचे चांगले करते धरते व्हा. सर्व काही मिळेल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. पुण्य दिसत नाही पण वेळ आली की बरोबर अनुभवता येतं. कारण कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू होत असतं. म्हणून आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. वरच्या वर्षात दिखाऊपणा नाही, विचारांचा जागर व्हायला हवा. मूर्तीतल्या देवीसोबतच घरातल्या स्त्रीचाही आदर व्हायला हवा. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोगही येत नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, सुखामध्ये तू पुढे चालत राहा पण दुःखामध्ये मी तुझी ढाल असेल अशी आपली मैत्री असावी. असे मित्र तुम्ही जपायला हवे. सुगंधाला महत्त्व द्या. सौंदर्याला मर्यादित कालखंड असतो. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिंमत असली पाहिजे. प्रेम तुम्ही नक्की स्वामींवर करा, म्हणून धोका भेटण्याचा प्रश्न तुम्हाला येणारच नाही. नशिबाचं तर माहीत नाही पण कष्ट केल्याने नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळणार हे तितकंच खरं आहे. परिस्थिती कशी असू द्या, मग मनाचा महाल बांधता आला पाहिजे. मी टेन्शन नाही घेत, टेन्शननेच मला दत्तक घेतलाय असं आपण म्हणत असतो. असं अजिबात म्हणू नका आणि चांगल्या मनाने चांगला विचार करा. चांगलीच लोक तुम्हाला मिळतील आणि तुमचं चांगलंच होईल. सोसली मी एकतर्फी येथील नाती, ना होती ती माणसं जी वाटली माझी. म्हणून कोणीच कोणाचं नसतं हे नक्कीच लक्षात ठेवायला शिका. म्हणून ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं ती व्यक्ती जर नशिबात नसेल तर आपल्याहून गरीब कोणी नसतं. अनुभव जेथे तुमचं असणं नसल्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलंच असतं. किती जरी प्रश्न एक दिवस सरळ ठीक होईल या आशेवर सोडून दिलेत. म्हणून आयुष्यात सगळी नाती नकली नसतात. मग वेळ आली की सगळे साथ सोडतात. या आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत असतात, एक आईचा मायेचा हात आणि एक बापाची साथ. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्हाला जाणीव होते आई बाबांचा आनंद महत्वाचा आहे. म्हणून माणूस कितीही गोरा असला
तर त्याची सावली नेहमीच काळे असते. मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे. मी फक्त मीच आहे आणि हा अहंकार माणसाला डुबवून नेत असतो, हेही तितकेच खरे आहे. म्हणून अहंकार आणि गर्व कधी करू नका आणि जी स्वामींची सेवा मात्र नक्कीच करा आणि स्वामींवर अतूट विश्वास ठेवा. आणि असेच गोड गोड संदेश प्राप्त करण्यासाठी आणि तुम्हाला हे आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही स्वामींची सेवा करता करता तुम्हाला हे अनुभवात येत असेल की तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळत नाही आणि तुमच्या मनाजोगे होत नाही, तर त्यामध्ये स्वतः तुम्ही जबाबदार असता. कारण तुम्ही नकारात्मक विचार करत असता आणि तुम्ही म्हणत असता, माझी गोष्ट जरा वेगळी आहे, माझं नशीबच खोटं आहे. नशिबाचा कारनेरिया तुम्हाला होऊन जातो. आणि काही दिवसांपूर्वी एका वाहतूक तज्ज्ञांबरोबर महामार्गावरील सुरक्षा या विषयावर चर्चा चालली होती, असे लेखक म्हणत आहेत. आणि मग त्या वर्करनी पाहता अमेरिकेत दरवर्षी रस्त्यांवरच्या अपघातात 40,000 लोक मरण पावतात याकडे त्यानं लक्ष वेधलं. आणि मग त्यांच्या बोलण्याचा मुख्य मुद्दा असा होता की खऱ्या अर्थानं अपघात होतच नसतात. आपण ज्याला अपघात म्हणतो तो मानवी चुका किंवा यांत्रिक बिघाड यांना वेगवेगळा किंवा एकत्रित परिणाम असतो. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतंच, असं विचारवंत लोक आपल्याला शेकडो वर्षापासून सांगत आले आहेत. या तज्ज्ञानं बोलणं त्यांच्याशी सुसंगत होतं. कारणाशिवाय काहीही घडत नसतं. आत्ता बाहेरचं जे हवामान आहे त्यामागे कुठलाही अपघात नाही, त्यामागे काही विशिष्ट कारण आहेत. आणि या गोष्टी मानवी जीवन किंवा व्यवहार अपवाद असणं शक्य नाही. पण तरीही आपल्या अपयशासाठी आपल्या नशिबाला बोल लावणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात भेटली नाही असं एकही दिवस जात नाही. तत्वतच दुसऱ्या कुणाच्या यशाचं मग श्रेय त्यांच्या चांगल्या नशिबाला देणारी व्यक्तीनं भेटणं विरळच. नशिबाच्या कारनेरियाला लोक कसे बळी पडतात याचं एक उदाहरण देतो. एकदा मी 3 तरुण अधिकाऱ्यांबरोबर बसून दुपारचं जेवण घेत होतो आणि बोलण्याच्या त्या दिवशीचा विषय होता क्ष. हा क्ष त्याच्याच गटातला होता आणि अगदी आतल्याच दिवशी एखाद्या चांगल्या बढतीच्या जागेवर त्याची निवड झाली होती. शला जे पद का मिळालं या तरुणांनी त्याच्यासाठीची अनेक कारणं खोदून काढली. नशीब, वशिला, चाटुगिरी, त्याची बायको आणि मग इत्यादी इत्यादी. नेमकं सत्य सोडून सगळं काही. सत्य परिस्थिती अशी होती की क्ष हा त्या पदासाठी सर्वात अधिक लायक उमेदवार होता. तो इतरांपेक्षा चांगलं काम करत असे. तो कष्टाळू होता आणि त्याचं व्यक्तिमत्व सगळ्यांपेक्षा अधिक छाप पाडणारं होतं. या 4 जणांपैकी कुणाला बढती द्यावी या बाबतीत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बराच कल केला होता आणि हे मला माहिती होतं. महत्वाच्या पदावरची व्यक्ती वरिष्ठ मंडळी चिठ्ठ्या टाकून निवडत नाहीत हे भ्रमनिराश झालेल्या माझ्या या 3 मित्रांना खरं तर कळायला हवं होतं. आता यंत्रासाठी लागणारी हत्यारं बनवणाऱ्या एका कंपनीच्या विक्री अधिकाऱ्याशी एकदा मी नशिबाच्या कारनेरियाच्या गंभीरपणाबद्दल बोलत होतो. तो उत्साहानं मला या समस्येसंबंधी त्याला आलेला अनुभव मला नक्कीच सांगत होता. मला या समस्येचं नाव ठाऊक नव्हतं आणि पण प्रत्येक विक्री अधिकाऱ्याला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी ही एक समस्या सर्वात भयंकर आहे असे त्याला माहीत होतं. आणि मग तुम्ही आता जे सांगत होतात अगदी तसंच काहीच माझ्या कंपनीत काल घडलं. काल साधारण 4 वाजता आमचा एक प्रतिनिधी $1,12,000 हत्यारं बनवण्याचं मागणी पत्र घेऊन आला आणि त्यावेळेस ऑफिसमध्ये दुसरा एक प्रतिनिधी हजर होता. त्याची विक्री इतकी कमी होती की त्याच्या नोकरीवर गदा येऊ शकत होती. न त्याला ही आनंदाची बातमी सांगितली. ते ऐकून न जराशा असूनच त्याचं अभिनंदन केलं आणि म्हणाला, तू बेट्या नशिबान आहेस. न केलेल्या विक्रीत खरं तर नशिबाचा काहीच भाग नव्हता, पण त्या ला हे मान्य करणं काही जमलं नाही. ज्या ग्राहक कंपनीनं ही मागणी नोंदवली होती तिच्याबरोबर गेले अनेक महिने काम करत होता. त्या कंपनीतल्या अर्धा डझनभर लोकांशी त्यानं संपर्क साधून बोलणी केलेली होती आणि त्याच्या दृष्टीनं कुठली हत्यारं घेणं अधिक उपयोगी आणि किफायतशीर ठरेल यावर त्यानं रात्र जागून विचार केला होता. हव्या त्या उपकरणांचे प्राथमिक आराखडे त्यानं आपल्या अभियंत्याकडून तयार करून घेतले होते आणि काळजीपूर्वक केलेलं नियोजन आणि नेटानं अंमलात आणलेल्या योजना म्हणजे नशीब असं तुम्ही म्हणत असाल तर मग नक्कीच नशिबान होता. समजा जगत विख्यात अमेरिकन कंपनी जनरल मोटर्स आणि हिची पुनर्रचना करण्यामध्ये नशिबावर हवाला ठेवला गेला असता तर मग कुणाला कोणतं काम द्यायचं आणि कुणाला कोणत्या जागी नेमायचं हे जर नशिबानं ठरवलं तर जगातले सगळे उद्योग बंद पडतील आणि मग
क्षणभर असं समजा की जनरल मोटर्सची संपूर्ण पुनर्रचना नशिबावर हवाला ठेवून करायची आहे आणि आपल्याला त्यासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका मोठ्या पिंपात टाकाव्या लागतील आणि पहिल्या चिठ्ठीत ज्याचं नाव असेल तो मग अध्यक्ष होईल आणि मग दुसरी व्यक्ती कार्याधिकारी, मग भरपूर काही औपध्यक्ष होईल वगैरे वगैरे. मूर्खपणाचं वेगळंच वाटतं ना हे सगळं. मग नशिबाच्या हवाल्यावर चालायचं ठरवलं तर मग असंच होणार आहे. मग व्यवस्थापन, विक्री, कायदा, अभियांत्रिकी, अभिनय अशा तुमच्या आठवणाऱ्या कुठल्याही क्षेत्रात बघा, वरच्या पदांवर पोहोचलेल्या व्यक्ती तिथे पोहोचतात ते त्यांच्या सुयोग्य मनोभूमिका आणि त्यांनी आपापल्या सद्विवेक बुद्धीने केलेले कठोर परिश्रम यांच्या बळावर ते नक्कीच तिथे पोहोचत असतात. नशिबाच्या कार्नेरियावर विजय मिळवण्याचे 2 मार्ग आहेत आणि त्या तुम्ही अनुभवले पाहिजेत. एक म्हणजे कार्यकारणभावाचा नियम स्वीकारा. कुणाचं तरी नशीब चांगलं आहे असं वाटलं तर पुन्हा एकदा नीट बघा. नशिबाऐवजी पूर्वतयारी, नियोजन आणि यशजनक विचार या गोष्टी त्याचं चांगलं काही होण्यामागे असलेल्या तुम्हाला दिसतील. तसंच कुणाचं तरी नशीब वाईट आहे असं वाटलं तर पुन्हा एकदा नीट बघा. नीट पाहिलं तर त्याची विशिष्ट कारणं तुम्हाला सापडतील. यशस्वी माणसाला काही वेळा माघार घेण्याची वेळ येते आणि पण तो त्यातून काहीतरी शिकत असतो आणि त्यामुळे त्याचा फायदाही होत असतो. सुमार दर्जाच्या माणसांवर तशी वेळ आली तर तो त्यातून काही धडा घेत नाही. असं असायला हवं. या प्रकारे इच्छा वजा विचार सोडून प्रयत्नांशिवाय यश मिळवण्याचा मार्ग सापडण्याची स्वप्न पाहण्यात मेंदू वाया तुम्ही नक्कीच घालवू नका. आणि केवळ नशीब म्हणून कुणी यशस्वी होत नसतं. यश निर्माण करणाऱ्या गोष्टी करण्यानं आणि त्यासंबंधीची तत्व आत्मसात करण्यातूनच यश प्राप्त होत असतं. बढते विजय, आयुष्यातील उत्तम गोष्टी मिळवण्यासाठी नशिबावर हवाला टाकून बसू नका. या सर्व गोष्टी देण्यासाठी नशीब नसतंच. त्याऐवजी तुम्हाला यशस्वी बनवणारे गुण विकसित करण्यावर नक्कीच तुम्ही भर दिली पाहिजे. तर तुम्ही नक्कीच मोठ्या पदावर जाल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी या निश्चितपणे प्राप्त होतील. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून तुम्ही नशिबाच्या भरोशावर नक्कीच बसू नका आणि स्वप्रयत्नातून सर्व काही मिळवा. सर्व काही तुम्हाला निश्चितच मिळेल, हे मात्र खरं आहे. आता आत्मविश्वास वाढवा आणि भयाला हद्दपार करा. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. उगीच चिंता करत बसू नकोस. त्यात भीती वाटण्यासारखं काही नाही आहे. असं जे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला सांगतात ते तुमचे खरे हितचिंतक आहेत. पण भयावर हे औषध लागू पडत नाही हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. अशा धीर देण्याचा प्रभाव काही मिनिटं किंवा फार तर काही तास राहतो. पण हे सगळं तुमच्या मनाचे खेळ आहेत. या बोलण्यानं खरोखर आत्मविश्वास वाढत नाही. ही भय दूर होत नाही. होय, भीती एक सत्य आहे आणि तीवर मात करू शकण्याआधी ती आहे हे आपल्याला मान्य करायला हवं. आजकाल बहुतांश भय ही मुख्यतः मानसिक असतात. काळजी, ताण, अवघडलेपणा, घबराट हे सर्व गोंधळ आणि नकारात्मक कल्पनांमुळे उत्पन्न होत असतात. पण केवळ भय कशामुळे निर्माण होतं हे जाणून घेतल्यानं ते दूर होत नाही. डॉक्टर तुमच्या दुखण्याचं केवळ निदान करून थांबत नाही, त्यापुढे जाऊन ते दुखावण्याचा व दुखवण्यावरचा इलाज करत असतात. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. या प्रकारच्या उपचारांमध्ये भय हे फक्त काल्पनिक असल्याचंच गृहीत असतं, पण ते प्रत्यक्ष अस्तित्वात असतंच. पण भय हे यशाचा शत्रू क्रमांक 1 असतं. भयामुळे लोक एखाद्या संधीचा फायदा घेण्यापासून मागे हटतात आणि भयामुळे चैतन्याचा ऱ्हास होतो. एवढं मात्र निश्चित आहे, भयामुळे लोक खरोखर आजारी पडतात. त्यांना शारीरिक व्याधी जडतात आणि आयुष्य कमी होतं. भयामुळे बोलायचं असूनही तुमचं तोंड हे उघडत नक्कीच नाही. भय, अनिश्चितता, आत्मविश्वासाचा अभाव हेच कारण आहे की आपल्याला अजूनही आर्थिक मंदीच्या काळाला तोंड द्यावं लागतं. कोट्यवधी लोकांच्या सिद्धी आणि आनंद मर्यादित असण्याचं कारण भयच आहे. खरोखर भय ही एक बलवान शक्ती आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारे भय लोकांच्या जीवनात हवं ते मिळण्यापासून वंचित ठेवतं. आणि भय कुठल्याही प्रकारचा असो, तो एक मानसिक रोग आहे आणि नेमक्या व वापरून सिद्ध झालेल्या उपचारांनी शारीरिक रोगांप्रमाणेच मानसिक रोगावरही मात केली नक्कीच जाऊ शकते. हे मात्र तितकंच खरं आहे. पण पहिल्या प्रथम तुमच्या उपचारपूर्व तयारीचा भाग म्हणून एक सत्य पक्क जाणून घ्या. आत्मविश्वास ही एक मिळवण्याची, विकसित करण्याची गोष्ट आहे. कुणीही आत्मविश्वास घेऊन या जगात प्रवेश करत नसतं. आत्मविश्वासाचं वलय स्वतःभोवती बाळगणाऱ्या चिंतनापासून मुक्त आणि कधीही व कुठेही सहजपणे वावरणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहत असाल. त्या सर्वांनीही आपला हा आत्मविश्वास मिळवलेलाच आहे.
तुम्हालाही हे शक्य आहे. कसं ते आपण आता या प्रकरणात पाहू. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या आरमारातील प्रत्येक जवानाला पोहता यायला हवं याची काळजी घेतली गेली होती. यामागे अर्थातच सागरी जीवनात वेळ पडली तर त्याला स्वतःचा जीव वाचवता यावा हा विचार होता. ज्या खलाशांना पोहता येत नसेल त्यांना प्रशिक्षण वर्गामध्ये घातलं जाई. हे प्रशिक्षण मी बऱ्याच वेळा पाहिलं होतं. वरवर पाहता ती तरुण धट्टीकट्टी मुलं जेमतेम काही फूट खोल पाण्याला घाबरताना पाहूनच गंमतच वाटत होती. प्रशिक्षणातला एक सराव मला आवडतो. त्यात नव्यानं भरती झालेल्या खलाशाला जमिनीपासून 6 फूट उंचीवरच्या एका फळेवरून 8 फूट खोल पाण्यात उडी मारायला सांगितली जाई. ही उडी म्हणजे उडीच, सूर नाही. आणि अर्थात 5 ते 6 पोहण्यात तरबेज असलेले गडी आजूबाजूला तयार असत. आणि हे बघून मग मला मनात खोलवर कुठेतरी वाईट वाटलं होतं. त्या तरुण मुलाच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती खरोखरच होती, पण त्याचबरोबर त्या भीतीवरचा विजय आणि ती मुलं यांच्यामध्ये फक्त खालच्या पाण्यात मारायची एक उडी तेवढी होती हे मात्र निश्चित आहे. आणि बऱ्याच मुलांना चुकून धक्का लागून ती पाण्यात पडताना मी पाहिली आणि त्यातून त्यांची भीती गेली. आणि या प्रसंगावरून एकच गोष्ट कळते की ती म्हणजे प्रत्यक्ष कृतीनं भय नाहीसं होतं. द्विधा, मनस्थिती, चालढकल या गोष्टी भीतीला उलट्या खरं पाणीच घालतात. आणि तुमच्या यशाच्या नियमपुस्तिकेत आत्ता लगेच लिहून घ्या, प्रत्यक्ष कृतीनं भय नाहीसं होतं. प्रत्यक्ष कृतीनं भय खरोखरच नाहीसं होतं. आणि 40शीत नुकताच प्रवेश केलेला एक त्रस्त अधिकारी काही महिन्यांपूर्वी मला भेटायला आला. सुपर स्टोअर चालवणाऱ्या एका मोठ्या कंपनीसाठी खरेदीचे व्यवहार पाहण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. आणि चिंतातूर स्वरात तो सांगू लागला, मला वाटतं माझी नोकरी आता जाणार. या कंपनीत माझं काही खरं नाही असं मला काही दिवसांपासून उगीच वाटतंय. आता काय झालं मी विचारलं. एकंदर परिस्थिती माझ्या विरुद्ध आहे. माझ्या खात्याची विक्री गेल्या वर्षभरापासून 7% खाली आलेली आहे. आणि विशेषतः दुकानाची एकंदर विक्री 6% वाढलेली असताना असं होणं वाईटच. अलीकडे मी घातलेले व काही निर्णय चुकीचे आणि कंपनीच्या प्रगतीशी माझी परिस्थिती विसंगत असल्यामुळे विक्री व्यवस्थापकांनी मला अनेक वेळा धारेवर धरलं. माझी मनस्थिती एवढी वाईट कधीच नव्हती. तो पुढे सांगायला लागला, माझी पकड ढिली होत चालली आहे आणि ते दिसून यायला लागलंय. माझ्या कनिष्ठ सहकार्याला ते जाणवलंय आणि विक्री प्रतिनिधींनाही माझ्या उतरत्या कामगिरीची जाणीव इतर अधिकाऱ्यांनाही अर्थातच झालेली आहे. सर्व खरेदी विभाग प्रमुख्याच्या एका बैठकीत तर एकानं माझ्या अखत्यारीत्या वस्तू त्यांच्या खात्यामध्ये वळवण्याची सूचना मांडली आणि ते कंपनीला फायदा तरी होईल. तो म्हणाला, मला तर मी पाण्यात बुडलोय आणि काठावर माझ्या बुडण्याची वाट पाहणाऱ्या बघ्यांची गर्दी जमली आहे असंच वाटतंय. तो अधिकारी त्याच्या अवघड परिस्थितीबद्दल बराच वेळ बोलत होता. शेवटी मी त्याला मध्येच टोकलं आणि विचारलं, यावर तू काय करायचे ठरवलं आहेस? परिस्थिती सुधारण्यासाठी तू काय करतोयस हे मला सांग. मग तो म्हणतो, माझ्यामध्ये सगळं काही ठीक होण्याची आशा करण्यापलीकडे मी काहीही करू शकत नाही. त्याच्या या बोलण्यावरून मी त्याला विचारलं, आता मला प्रामाणिकपणे सांग, अशी आशा करणं पुरेसं आहे असं तुला वाटतं का? क्षणभर मी थांबलो, पण त्याला या प्रश्नाचं लगेच उत्तर देण्याची संधी न देता दुसरा प्रश्न विचारला, तुझ्या या आशेला आधार मिळण्यासाठी काही कृती का करत नाहीस? मग पुढे बोला. तो म्हणाला, हे पहा, तुझ्या परिस्थितीत 2 प्रकारच्या कृती मला करण्याजोग्या वाटतात. पहिली, आज आणि आत्तापासून तुझ्या विक्रीचे आकडे वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू कर आणि आपल्याला यातून मार्ग काढायला हवा. आणि तुझी विक्री कमी होण्याचं काहीतरी कारण असलंच पाहिजे ते शोधून काढ. आणि तुझा पडून राहिलेला माल खपवण्यासाठी कदाचित विशेष सूट देण्याची एखादी योजना तुला जाहीर करावी लागेल. हा माल खपला म्हणजे मग तुला नवा माल भरता येईल आणि तुझ्या विक्रीच्या मालाची मांडणी बदलून ती अधिक आकर्षक कशी करता येईल हे बघ. आणि नेमकं काय केलं म्हणजे तुझी विक्री वाढेल हे मी तुला सांगू शकणार नाही, पण कुठल्या ना कुठल्या गोष्टीनं ती वाढेल हे नक्कीच आहे. या संदर्भात तुझ्या विक्री व्यवस्थापनाबरोबर खाजगीत चर्चा केल्यास त्याचाही फायदा होईल. तो तुला काढून टाकण्याच्या मनस्थितीत असेलही, पण या संबंधात त्याच्याशी चर्चा करून त्याचा सल्ला विचारलास तर या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी तो तुला अधिक वेळ नक्कीच देईन. तू तुझा मार्ग शोधण्यास सक्षम आहेस असं जोवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटतं तोपर्यंत तुला संधी मिळेलच. तुझ्या जागी दुसऱ्या कुणाला आणणं कंपनीसाठी खूपच खर्चिक ठरणार आहे. त्यानंतर तुझ्या हातखालच्या लोकांना कामाला लाव आणि बुडणाऱ्या माणसांसारखं जगणं सोडून दे. तू अजून जिवंत आहेस हे आजूबाजूच्या लोकांना कळू दे. त्यांच्या डोळ्यांमध्ये मला पुन्हा चमक आलेली दिसली.
त्यानं विचारलं, तुम्ही म्हणलात 2 प्रकारच्या कृती करणं शक्य आहे. दुसरी कृती कोणती? तुला दुसरी कृती कदाचित विमा काढण्यासारखी वाटेल. ही कृती म्हणजे तुझ्या सध्याच्या नोकरीपेक्षा चांगला प्रस्ताव समोर आला तर दुसऱ्या दुकानामध्ये काम करण्याचा विचार तू करशील. असं या व्यवसायातील तुझ्या सर्वात जवळच्या 2-3 मित्रांच्या कानावर घालून ठेव. तुझी विक्री वाढवण्यासाठी तू काहीतरी ठोस कृती सुरू केल्यास तुझ्या नोकरीला काही धोका राहील असं मला वाटत नाही. पण दुसरे 1-2 प्रस्ताव हातात असलेले चांगले नोकरी नसलेल्या माणसांपेक्षा नोकरी असलेल्या माणसाला दुसरी नोकरी मिळणं अधिक सोपं असतं, हे लक्षात ठेव. 2 दिवसांपूर्वी अडचणीत सापडलेल्या अधिकाऱ्याला मला फोन आला. त्या दिवशी आपलं बोलणं झाल्यानंतर मी मान खाली घालून कामाला लागलो. कामाच्या बाबतीत मी अनेक बदल केले, पण सगळ्यात महत्त्वाचा बदल केला तो माझ्या विक्री प्रतिनिधींच्या बाबतीत. पूर्वी मी दर आठवड्याला त्यांची बैठक घ्यायचो, आता मी रोज सकाळी घेतो. मी त्या लोकांचा उत्साह वाढवलाय आणि मला वाटतं माझ्यातला जोश पाहून तेही अधिक मेहनत घ्यायला उत्सुक ठरलेले आहेत आणि असावेत. मी गाडी पुन्हा मार्गाला लावायची ते वाटच बघत होते. आता परिस्थिती पुष्कळच बरी आहे आणि मागच्या आठवड्यात गेल्या वर्षभरापेक्षा खूपच अधिक विक्री आम्ही केली आहे आणि दुकानाच्या सरासरी विक्रीपेक्षाही ती अधिकच होती, हे मात्र निश्चित आहे. आता आणि एक म्हणजे मला तुम्हाला अजून एक चांगली बातमी सांगायची आहे. आपलं बोलणं झाल्यानंतर मला नोकरीचे 2 चांगले प्रस्ताव आले आहेत. यात मला अर्थातच याचा खूप आनंद झालाय, पण इथे सगळं काही पुन्हा एकदा छान चाललंय, त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी मी नकार दिलाय. आपल्या समोर जेव्हा काही समस्या उभ्या ठाकतात तेव्हा काहीतरी कृती करेपर्यंत आपण त्या दलदलीत अडकून राहत असतो. आशा ही एक सुरुवात आहे, पण विजय मिळवण्यासाठी त्याला कृतीची जोड देणे आवश्यक आहे. कृती करणं सुरू करा. पुढच्या वेळी तुम्हाला एखादं लहान मोठं भय भेडसावू लागेल तेव्हा आधी शांतचित्त राहा आणि त्यानंतर मग ही भीती घालवण्याची मी कोणती कृती करू शकतो या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागा. तुमची भीती नेमकी जाणून घ्या आणि मग योग्य ती कृती नक्कीच तुम्ही केली पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, भयाचे काही प्रकार आणि त्यावर मात करण्याच्या दृष्टीने करण्याजोग्या काही कृती तुम्ही आजमावू शकता आणि त्यात मी तुम्हाला सांगत आहे. एक म्हणजे स्वतःच्या रंगरूपाबद्दल लाज वाटणं. आता त्यावर तुम्ही काय कृती करू शकता ते जाणून घ्या. तुमचं दिसणं सुधारा. एखाद्या केशकर्तनालयात किंवा ब्युटी पार्लरमध्ये जा आणि बुटे चमकवा आणि कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून घाला. थोडक्यात काय तर स्वतःची निगा राखा. चांगलं दिसण्यासाठी नवीन कपडेच पाहिजेत असं नाही. 2. एखादं महत्वाचं गिऱ्हाईक हातून निघून जाईल तेव्हा काय कराल? त्या गिऱ्हाईकाला अधिक चांगली सेवा देण्याकरता झटा. गिऱ्हाईकाचा विश्वास ज्यामुळे कमी होतोय ती गोष्ट तुम्ही सुधारा. 3 म्हणजे परीक्षेत आपण नापास होणार या चिंतेत वाया जाणारा वेळ अभ्यासाला नक्कीच तुम्ही दिला पाहिजे. आता 4 म्हणजे तुमच्या हातात नसलेल्या गोष्टी, कुठल्या तरी अगदी वेगळ्या गोष्टीत मन गुंतवा. बागेत जाऊन स्वच्छता करा, मुलांबरोबर नक्कीच खेळा आणि सिनेमाला तुम्ही जा. मग त्याने तुम्हाला नक्कीच वेळ मिळणार आहे. वादळ किंवा नियंत्रणाबाहेर गेलेली बस यांसारख्या शारीरिक इजा पोहोचू शकणाऱ्या पण तुमच्या शक्तीबाहेरील गोष्टी, मग त्या तुमचं लक्ष बरोबरीच्या इतरांची भीती कमी करण्याकडे वळवा आणि प्रार्थना करा. लोक काय म्हणतील याने मग तुम्ही काय करू शकता. आता आपण जे करणार आहोत ते योग्य असल्याची खात्री करून घ्या आणि मग ते करा. कोणतेही चांगलं कार्य करण्याला टीकेला तोंड द्यावंच लागतं असतं. आता एखादी गुंतवणूक करण्यासंबंधीची किंवा नवं घर घेण्याच्या वेळेची भीती, सर्व बाबींचा विचार करा आणि मग पक्का निर्णय करा. आपल्या निर्णयावर ठाम राहा. स्वतःच्या निर्णय क्षमतेबद्दल विश्वास नक्कीच तुम्ही बाळगा. हे तुम्ही करू शकता. काही विशिष्ट व्यक्तींबद्दल भय वाटणं, अशा लोकांना योग्य त्या परिणामात बसवा. ती व्यक्ती देखील तुमच्याप्रमाणे एक माणूसच आहे हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आता कुठलंही भय घालवण्यासाठी खालील कार्यपद्धतींचा अवलंब करा. आपलं भय नेमकं जाणून घ्या. आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते ते जाणा. कृती करा. कुठल्याही प्रकारच्या भीतीच्या बाबत करण्यासारखी कुठली ना कुठली कृती असतेच आणि लक्षात ठेवा, गोंधळलेल्या मनस्थितीमुळे भीती वाढतच असते आणि पटकन कृती करायला लागा आणि निर्णायक व्हा. आत्मविश्वासाच्या अभावाचं मूळ बहुतांशी स्मरणशक्तीला गोंधळात असतं आणि आपला मेंदू हा एखाद्या बँकेसारखा असतो. तुमच्या या मन बँकेत रोज काहीतरी विचार तुम्ही टाकत असता. या विचार ठेवी वाढत जातात आणि त्यानं तुमची स्मरणशक्ती बनते. शांत बसून विचार करताना किंवा एखाद्या समस्येवर विचार करताना प्रत्यक्षात तुम्ही या बँकेला या बाबतीत मला काय काय माहिती आहे असाच प्रश्न विचारता असता. मग या परिस्थिती संदर्भात पूर्वी जमा केलेल्या माहितीचे भाग ही स्मरणपेटी तुम्हाला आपोआप पुरवते.
अशा प्रकारे तुमच्या नव्या विचाराला लागणारा कच्चा माल पुरवणारा मूलभूत पुरवठादार म्हणजे तुमची स्मरणशक्ती आहे, हे नक्कीच कधी विसरू नका. तुमच्या स्मरण पेढीतला पैशांची देवाणघेवाण करणारा कारकून अगदी विश्वासार्ह आणि तो तुम्हाला कधीच निराश करत नाही. तुम्ही जर त्यांच्याकडे जाऊन म्हणलात, मी इतर कुणाही पेक्षा कमी दर्जाचा आहे, हे सिद्ध करणारे काही विचार मी माझ्या खात्यात टाकले होते आणि ते जर मला काढायचे आहेत, तर तो लगेच म्हणेल, होय साहेब, पूर्वी 2 वेळा जेव्हा तुम्ही हे काम करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तुम्हाला अपयश आलं होतं. जरा आठवा, तुम्ही शाळेत असताना तुमचे शिक्षक एकदा तुमच्या हातून काही होणार नाही असं म्हटले होते. आठवतंय? तुमच्याबद्दल तुमचा एक सहकारी एकदा म्हणत होता, आठवतं? अशा प्रकारे तो कारकून तुमच्या मेंदूतून तुम्ही कमी पडता हे सिद्ध करणारे विचारांमागून विचार खोदून काढत राहतो. पण माझ्या पुढे एक प्रेत प्रसंग उभा राहिलाय आणि माझा धीर वाढवणारे कुठलेही विचार देऊ शकशील का, अशी विनंती तुम्ही या कारकुनाला केलीत तरी तो म्हणेल, होय साहेब, पण यावेळेस मात्र तो तुमची यशस्वी होऊ शकण्यासंबंधीची तुम्ही जमा केलेले विचार काढून देईल. अशाच परिस्थितीत तुम्ही जी उत्तम कामगिरी केली होती ती आठवा. श्री अमुक यांनी तुमच्यावर कसा विश्वास टाकला होता, आठवतंय? तुमचे चांगले मित्र तुमच्याबद्दल काय म्हणाले होते, आठवतंय? तर तुम्हाला हवे त्या प्रकारचे विचार हा कारकून तुम्हाला काढून देतो. शेवटी ही बँक तुमची स्वतःचीच तर आहे. आपल्या स्मरणपेटीचं सुयोग्य व्यवस्थापन करण्याद्वारे आपला आत्मविश्वास विकसित करण्यासाठी करण्याच्या 2 नेमक्या गोष्टी आता आपण पाहूया. तुमच्या स्मरणपेटीत फक्त सकारात्मक विचारच जमा करा. अप्रिय, अवघडलेपणाचे आणि नाउमेद करणारे प्रसंग आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटेला येत असतात, ही सत्य परिस्थिती स्वीकारूया. पण यशस्वी आणि अयशस्वी लोक या परिस्थिती अगदी बरोबर विरुद्ध पद्धतीने हाताळत असतात. अयशस्वी लोक एका अर्थी गोष्टी मनाला लावून घेतात. अप्रिय प्रसंग ते मनात आणि सारखे घोळत राहतात आणि त्यांना आपल्या स्मरणशक्तीचं आणि मोक्याची जागा बहाल करतात. आपलं ध्यान ते त्या प्रसंगातून ढळत ठेवून देत नाहीत आणि रात्री झोपताना देखील याच विचारांच्या संगतीत ते झोपतात. आणि दुसरीकडे आत्मविश्वासपूर्ण आणि यशस्वी लोक त्यावर पुन्हा विचार नको असे नक्कीच म्हणत असतात आणि यशस्वी लोक त्यांच्या स्मरणपेटीत सकारात्मक विचार जमा करतात आणि राहण्यामध्ये प्रवीण असतात. रोज सकाळी कामाला जाण्यापूर्वी तुम्ही गाडीच्या इंजिनमध्ये ओंजळभर माती टाकलीत तर ती कशी चालेल असं तुम्हाला वाटतं? ते चांगलं चालतं इंजिन लवकरच घाण होईल आणि बंद पडेल. अगदी अशीच अवस्था नकारात्मक अप्रिय विचार भरत राहिलेल्या तुमच्या मनाची होत असते. नकारात्मक विचारांमुळे तुमच्या मनाच्या इंजिनाची निष्कारण झीज होत राहते आणि असे विचार चिंता, निराशा आणि न्यूनत्वाची भावना निर्माण करतात. इतर लोक वेगाने पुढे जात असताना अशा विचारांमुळे तुम्हाला मात्र रस्त्याच्या कडेला थांबून राहावं लागतं. हे करून पहा. तुम्ही जेव्हा एकटेच असता आणि स्वतःशी विचार चालत असता, गाडी चालवताना, एकटे बसून जेवताना, तेव्हा तुम्हाला आलेले सुखद सकारात्मक अनुभव आठवा आणि तुमच्या स्मरणपेटीमध्ये चांगले विचार जमा करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो. किती छान वाटते अशी भावना जागरूक होते. यामुळे तुमचं शरीर देखील योग्य कार्य करत राहतं. आणि आता एक छानदार योजना पहा आणि नक्कीच तुम्ही झोपण्याच्या थोडेशा आधी तुमच्या स्मरणपेटीमध्ये चांगले विचार तुम्ही भरले पाहिजे आणि झोपण्याच्या वेळेनंतर तुम्ही काही विचार केले नाही पाहिजे. नेहमी चांगले विचार करा. आपल्याला लाभलेल्या गोष्टींबद्दल समाधान माना. तुम्ही ज्याबद्दल कृतज्ञ असायला हवं अशा अनेक गोष्टींचं स्मरण करा. तुमची पत्नी किंवा पती, तुमची मुलं, तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे आरोग्य इत्यादी इत्यादी. दिवसभरात इतरांनी केलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी तुमच्या नजरेस पडल्या होत्या त्या गोष्टींचं स्मरण करा. तुमचे छोटे छोटे विजय आणि सिद्धीचं स्मरण करा. आपण जिवंत असल्याचा आनंद आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे मिळतो त्या आठवा. 2 म्हणजे तुमच्या स्मरणपेटीमधून फक्त सकारात्मक विचार तुम्ही नक्कीच काढले पाहिजे. काही वर्षांपूर्वी शिकागोमध्ये मानसशास्त्रीय सल्लागारांच्या एका कंपनीशी माझे अगदी जवळचे संबंध होते. आता ते लोक अनेकच्या प्रकारांच्या मानसशास्त्रीय समस्या हाताळायचे. त्यात विशेष करून वैवाहिक जीवनातील आणि इतरांशी जुळवून घेण्यासंबंधीच्या समस्या ते हाताळतात. आणि एके दिवशी दुपारच्या वेळी मी त्या कंपनीच्या प्रमुखांशी चर्चा करत होतो. विषय होता त्यांचा व्यवसाय आणि इतरांशी जुळवून घेण्यात गंभीर समस्या असलेल्या लोकांच्या बाबतीत ती वापरत असलेली तंत्र. त्यावेळेस त्यांनी एक बाब सांगितली. तुम्हाला सांगतो, लोकांनी फक्त एकच गोष्ट पाळली तर माझ्या व्यवसायाची गरज उरणार नाही. ती कोणती?
मी उत्सुकतेनं विचारलं. मनातले नकारात्मक विचार भूत होऊन त्यांच्या मानगुटीवर बसण्याआधीच मग त्यांनी त्या विचारांना नायनाट करायला हवा, बस एवढंच. आम्ही ज्यांना मदत करतो त्यांच्यापैकी बहुतांश व्यक्तींच्या मनांमध्ये मानसिक भूतावळीचा भूतबंगलाच जणू असतो. आणि उदाहरणार्थ बऱ्याच वैवाहिक समस्यांमध्ये मधुचंद्रांचं भूत कार्यरत असतं. आणि विवाहित जोडप्यांपैकी एका किंवा दोघांच्याही अपेक्षित तुलनेत प्रत्यक्ष मधुचंद्र तितकासा समाधानकारक होत नाही. पण ती दुःखद आठवण गाढून टाकण्यापेक्षा ती लोकं शेकडो वेळा त्यावर चर्चेवर चर्चा करत राहतात. आणि मग त्या गोष्टींचं बोध होऊन ते त्यांचे वैवाहिक संबंध यशस्वी होण्याच्या मार्गातला मोठा अडथळून होऊन बसतं. असे लोक लग्नानंतर अगदी 5 किंवा 6-10 वर्षानंतर सुद्धा आमच्याकडे येतात. अर्थातच सहसा आमच्या ग्राहकांना त्यांच्या समस्येचं मूळ कशात आहे हे कळतच नाही. त्यांच्या अडचणींचा हा स्रोत शोधून काढायचा आणि त्यांना समजावून सांगायचं आणि ती गोष्ट किती किरकोळ किती फालतू आहे हे समजावून घेण्यात त्यांना मदत करायची, हे आमचं काम. अक्षरशः कुठल्याही अप्रिय घटनेचा खूप मोठा बाऊ लोक करून घेऊ शकतात. माझा मानसशास्त्रज्ञ मित्र पुढे सांगू लागला. सर्वसाधारणपणे कामातलं अपयश, प्रेमभंग, मग एखादी फसलेली गुंतवणूक, किशोरवयीन मुलांच्या वर्तणुकीबद्दलचे असमाधान इत्यादी भूतं गाळून टाकण्यासाठी मला त्यात सतस्त्र लोकांना मदत करायची लागते. सातत्यानं आठवण करून खतपाणी घातलेला कुठलाही नकारात्मक विचार एक भयंकर मानसिक भूत बनतो. आणि हे सत्य आहे. हे भूत आत्मविश्वास खच्ची करतं आणि त्यातून मग गंभीर मानसिक समस्या उद्भवतात. आता मग कॉस्मोपॉलिटन या मासिकाच्या एका अंकातील आत्मघाताची प्रेरणाशक्ती या आपल्या लेखात ॲलाइस मल्काही यांनी एक बाब निदर्शनास आणली. आणि ते लिहितात, दरवर्षी 30,000हून जास्त अमेरिकन लोक आत्महत्या करतात आणि आणखी 1,00,000 लोक तसा प्रयत्न करतात. त्यापुढे म्हणतात, याशिवाय आणखी लाखो लोक विविध चटकन लक्षात न येईल अशा मार्गांनी स्वतःला हळूहळू संपवत असतात. अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्याशिवाय काही लोक अपमान, आत्मतांडण आणि यासारख्या मार्गाचा अवलंब करून शारीरिक नाही तर आत्मिक आत्महत्या करत राहतात. मग याआधी उल्लेखलेल्या मानसशास्त्रज्ञ मित्रानं त्यांच्या एका रुग्णाची गोष्ट मला सांगितली. माझ्या मित्राने या रुग्णाला मानसिक आणि आत्मिक आत्महत्या करण्यापासून परावृत्त होण्यास मदत केली होती. आणि तीच कथा त्यानं मला सांगितली. ती रुग्ण 30 ते 40 वर्षाची एक महिला होती आणि तिला 2 मुलं होती. सामान्यतः भाषेत सांगायचं तर तिला प्रचंड डिप्रेशन औद्याशीनं आलं होतं. तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेचंच ती वाईट अनुभव म्हणून बघत होती. तिचं शालेय जीवन, लग्न, तिचं बाळंतपण आणि जिथे जिथे राहिली होती त्या जागा, या सगळ्यांच्याच गोष्टींबाबत ती नकारात्मक विचार करत असे. मी खऱ्या अर्थानं आनंदात कधी राहिलेच नाही असं तिनं आम्ही न विचारता सांगितलं. आणि आपला भूतकाळ आपल्या ज्या स्वरूपात आठवत असतो त्याच रूपात आपलं वर्तमानही आपल्याला दिसायला लागतं. आणि या न्यायानं तिच्या वर्तमानात काळातही तिला निराश आणि अंधकारातच फक्त दिसत होता. मी तिला एक चित्र दाखवलं आणि त्यात तिला काय दिसतंय हे विचारलं. म्हणाली, जणू रात्री विजांच्या कडकडाटासह एक भयंकर वादळ होणार आहे असं या चित्रात दिसतंय. त्या चित्राचा एवढा उदासवाना अर्थ लावलेला मी तोपर्यंत ऐकला नव्हता. ते एक मोठं तैल रंगातलं चित्र होतं आणि त्याला थोडी खाली असलेला सूर्य आणि वेड्यावाकड्या खडकांची किनारपट्टी दाखवली होती. आणि ते चित्र सूर्योदय किंवा सूर्यास्त असं काही वाटू शकतं असं पद्धतीनं मोठ्या खुबीनं काढलेलं होतं. मानसशास्त्रज्ञ मित्रानं मला सांगितलं की एखाद्या व्यक्तीला यात काय दिसतं यावरून याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येऊ शकतो. बहुतेक लोक ते सूर्योदयाचं चित्र हे असं सांगतात, पण निराश मानसिकदृष्ट्या अस्थिर लोक बहुधा तो सूर्यास्त असल्यासारखं सांगतात. मी मानसशास्त्रज्ञ असलो तरी एखाद्या माणसाच्या स्मृतीमध्ये जे काही आधीच कोरलेले आहे ते मी बदलू शकत नाही. पण रुग्णाचं सहकार्य करेल तर त्याला त्याच्या पूर्व आयुष्याकडे एखाद्या वेगळ्या दृष्टीनं पाहण्यास मी मदत करू शकतो. आणि मग ही सर्वसाधारण उपाययोजनाच मी या स्त्रीच्या बाबतीत वापरली. आणि तिच्या भूतकाळातल्या फक्त निराशाजनक घटना आणि प्रसंग आठवण्यापेक्षा तिनं त्यातील आनंदी आणि सुखद गोष्टी आठवाव्यात यासाठी मी प्रयत्न केले. सुमारे 6 महिन्यानंतर तिच्या सुधारणा दिसायला लागली. आणि त्यावेळेस मग तिला एक स्वाध्याय दिला. तिनं आनंदी का असायला हवं याची नेमकं 3 कारणं मी रोज तिला विचार करून लिहून काढायची असं मी तिला सांगितलं. त्यानंतर पुढच्या गुरुवारी ती माझ्या यादीबाबत तिच्याशी चर्चा करायचो. मग या प्रकारचे उपचार मी 3 महिन्यापर्यंत सुरू ठेवले. तिच्यातील सुधारणा खूपच समाधानकारक होती. आणि आता या स्त्रीने तिच्या परिस्थितीशी खूपच छान जुळवून घेतला आहे. तिचा पवित्रा सकारात्मक आहे आणि इतर कुणी असावेत तितकी आनंदी ती निश्चितच आहे. या स्त्रीनं तिच्या स्मरणपेटीतून नकारात्मक विचार काढणं थांबवल्यावर ती बरी होण्यास सुरुवात झाली. आता
तुम्ही एक लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनामध्ये कधीही तुम्ही नैतिक विचार आणि चुकीचे विचार नाही केले पाहिजे. मग तुम्ही चांगले विचार करायला हवे आणि चांगल्या विचारांतूनच तुम्ही चांगली माणसं घडत असतात आणि चांगलं आपलं होत असतं. म्हणून तुम्ही स्वामींची जेव्हा भक्ती करता आणि स्वामींचा विजय करता आणि स्वामींचे नामस्मरण करता, तेव्हा तुम्ही सकारात्मक विचारामध्ये राहिले तर तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी आत्मसात करायला मिळतील आणि चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या नक्कीच जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, तुमची कृपा आमच्यावर अशीच राहू द्या असं नक्कीच टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. म्हणजे तुमच्याजवळ असेच आमचे व्हिडिओ नक्कीच येत राहतील आणि तुम्हाला नक्कीच चांगले विचार मिळत राहतील. मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.